मी विशाल भोसले, कंपनी प्रतिनिधी नामदेव माझी ॲग्रोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे. आज आपण नामदेव माझी कंपनीचा संकरित झेंडू स्कारलेट ऑरेंज या प्लॉटवरती आलेलो आहे. शेतकरी सुनील गायकवाड यांनी या प्लॉट लागवड केलेली आहे, तर त्यांच्याविषयी आपण थोडस जाणून घेऊया. नमस्कार काका. नमस्कार. आपलं नाव, पत्ता, मोबाईल नंबर सांगा, आपला परिचय द्या जरा काका थोडासा. मी सुनील विनायक गायकवाड, राहणार गायकवाडवाडी. हा प्लॉट कापडगाव हद्दीमध्ये आहे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर सांगा काका. मोबाईल नंबर 9518 74 34 21. 74 34 21. 95 18 74 34 21 असा त्यांचा मोबाईल नंबर आहे. तर या व्हरायटी यांना झेंडू लागवडीमध्ये साधारणतः 20 ते 22 वर्षाचा अनुभव आहे. तर त्यांना ही व्हरायटी कशी मिळाली आणि त्यांचं व्यवस्थापन कसं केलं त्यांना या व्हरायटी बद्दल काय वाटतं हे आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया. ही व्हरायटी मागून घेतलेली नाही आणि ते असे अकस्मात आल्यासारखे आलेले, आपण मागून किंवा रेकमेंडेशन दिलेलं नव्हतं त्याचं. तर ते सनी रगाडे, श्रीनाथ श्रीनाथ सीडलिंग नर्सरी वाठार त्यांच्याकडून आलेले. आणि व्हरायटी ही चांगली वाटते. आतापर्यंत लावलेल्या कलकत्ता व्हरायटी मध्ये ही चांगली वाटते, कारण ह्याची हाईट आणि साईज बरी वाटते. कारण हाईट ह्याची 4.5-5 फुटापर्यंत आहे आणि झाड हे 6.5 फूट रुंदीच्या बेड मध्ये आहे. ओके. त्याच्यातले साईज त्याची 4.5 ते 5 फुटापर्यंत सिंगलच लागण आहे ह्याची, डबल झाड नाही लावलेलं. ओके. एका झाडाला कमी जास्त 100 ते 125 कळी आहे आता. ओके. ओके. आतापर्यंत एक 50व्या दिवशी पहिला तोडा झालेला आहे त्याचा आणि आतापर्यंत 6 तोडे झालेले आहेत. ओके. आज मी त्याला 80 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. तोपर्यंत 6 तोड्यामध्ये आतापर्यंत एक 1.5 टनाचं उत्पन्न निघालेलं आहे त्याचं. 2000 झाडे आहेत आता. पुढच्या तोड्याला उद्याचा तोडा केला तर 1 किलोचा ऍव्हरेज निघेल त्याला. ओके. 7व्या तोड्याला. ओके. तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की प्लॉट प्रॉपर कसा ठेवलेला आहे त्यांनी. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे फवारणीची काय जास्त आवश्यकता लागली नाही ह्या व्हरायटी, म्हणजे रोगाला कमी बळी पडते. ओके. ओके. कारण अजूनपर्यंत काय 80 दिवसात काय प्रॉब्लेम आलेला नाही. ओके. ओके. आणि इथून पुढे पण अजून एक 10-12 तोडा आरामशीर झाला पाहिजे माझ्या हिशोबाने. ओके. ओके. तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता, आज तारीख आहे 18 सप्टेंबर 2025. माझी हाईट आहे जवळपास 6 फुटापर्यंत आणि झाडाची हाईट जवळपास 4.5 फुटापर्यंत झालेली आहे. आणि काल सुद्धा पाऊस पडून गेलेला आहे. तर आपण बघू शकता फुलामध्ये पाणी साठलेलं आहे, पण फुलामध्ये अजून पाणी साठून सुद्धा फुल जर आपण पाणी पिळलं ते कदम जागेवरती येते, अशी फुलाची खासियत आहे. एकदम कॉम्पॅक्टनेस असं असणारे फुल आहे, आपण प्रॉपर बघू शकता. तर काका मला सांगा, तुम्हाला शेतकरी व्यापारी वर्गांचा कसा रिस्पॉन्स किंवा तुम्हाला विचारत असतील? मार्केटमध्ये काल होतो मी पुन्हा मार्केटला, तिथं आपली फुलं चांगल्या रेटने गेलेली आहेत. ओके. ओके. आणि बाकीच्या फुलापेक्षा 10-20 रुपयांनी थोडस मार्केट चढतच भेटतं, कारण ह्याला चकाकी चांगली, साईज चांगली झाडांची आणि फुल घट्ट आहे कलकत्ता टाईप. ओके. ओके. तर शेतकरी मित्र आपण बघू शकता, कालपर्यंत त्यांचे तोडे एवढे झाले सुद्धा आता झाडावरती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 100च्या आसपास कळी आहे त्याला जवळपास, आणि कुठेही प्रॉपर खराब झालेलं नाही प्लॉट. शेतकऱ्यांचं मॅनेजमेंट सुद्धा व्यवस्थित आहे, आपण बघू शकता. आणि प्रॉपर सिंगल मल्चिंगवरती सिंगल लाईन लावलेली आहे. त्यांची बांधण्याची पद्धत सुद्धा बघा, शेतकरी मित्रांना पण सांगणं असं वाटतं की आपण या पद्धतीने पण व्यवस्थापन त्याचं बांधणी पद्धत केलेली आहे. तर काका तुम्हाला शेतकरी मित्रांना काय सांगा वाटतं या व्हरायटी बद्दल, किंवा भविष्यात कशी व्हरायटी काय तुम्हाला कसं? मार्केटला चालणारी किंवा उत्पन्न भरपूर देणारी व्हरायटी चांगली वाटते, रोगाला पण कमी बळी पडणारी दिसते. आतापर्यंत दुसऱ्या व्हरायटी त्यांना आतापर्यंत 80 दिवसामध्ये पावसाचं प्रमाण आहे यंदा जास्त, तरी सुद्धा प्लॉटला काय अजून प्रॉब्लेम नाही आला. ओके. ओके. तर शेतकरी बांधवांसाठी मी सांगू शकतो की नामदेव माझी ॲग्रोटेक कंपनीची स्कारलेट ऑरेंज ही व्हरायटी आपण लावून आपल्या उत्पादनात वाढ करून घ्यावी. आपण बघू शकता व्हरायटी पण एकदा लावून ते जिथून मिळेल तिथून तुम्ही घेऊन स्कारलेट ऑरेंज नावाची व्हरायटी लावावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद काका.